मी जयश्री. न्यूज 100च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. टावर सुरू करा अन्यथा ते सर्व भंगारात विकू. गावकऱ्यांचा संताप. अतिदुर्गम भागात मोबाईल टावर बंद असून तो केवळ शोभेची वस्तू बनलाय. तो लवकरात लवकर सुरू करावा अन्यथा ते भंगारात विकू, अशी संतापजनक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. पाहुयात बातमी. टावर सुरू करा अन्यथा भंगारात विकू, रस्त्यावरील खड्डे बुजवा, शासनाला ग्रामस्थांचा इशारा. 2 वर्षांपासून बंद असलेल्या BSNL टॉवरमुळे गावकऱ्यांचा संताप. एक फोन कॉलसाठी आदिवासी बांधवांची डोंगरावर 7 ते 8 किलोमीटर पायपीट. टावर सुरू करा नाहीतर तो भंगारात विकू, तसेच रस्त्यावरचे खड्डे बुजवा. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केवळी गावात ग्रामस्थांनी प्रशासनाला हा संतप्त इशारा दिलाय. गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या BSNL टॉवर विरोधात संतापाचा भडका उडाला आहे. नंदुरबारच्या अतिदुर्गम केवळी भागात गावात 2 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून BSNL टॉवरची उभारणी करण्यात आली होती. नेत्यांनी नारळ फोडले, भाषणं टोकली, निघून गेले. मात्र 2 वर्ष उलटूनही या टॉवरमधून नेटवर्क सुरू झालं नाही. आजच्या डिजिटल युगातही येथील आदिवासी बांधवांना एक फोन कॉलसाठी आणि इंटरनेटसाठी तब्बल 7 ते 8 किलोमीटर डोंगरावर पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प आहे, तर आजारपणात रुग्णवाहिका बोलविण्यासाठीही नेटवर्क नाही. गावकऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर आता तरी झोपलेल्या प्रशासन आणि BSNL अधिकारी जागे होणार का, हाच खरा सवाल आहे. नमस्कार, जय जोहार. आम्ही पिंपळखुटा गट मकसगड आणि कुकडीपादा ग्रामपंचायतमध्ये केवडी, चापडी, अर्ठी आणि आपलं केवडीमधून बोलत आहे. हा जो टावर आहे 2-3 वर्ष होऊन गेले, आतापर्यंत हा टावर काही चालू नाही झाला. इथं आमदार, खासदार, भाजप, काँग्रेसचे नारळ सुद्धा फोडून गेले, परंतु हा टावर काही चालू नाही झाला. गावकऱ्यांना खोट्या आश्वासनं देऊन गेले. आम्हाला ऑनलाईन कामासाठी 7 ते 8 किलोमीटर गाठावं लागत असतं एमर्जन्सीसाठी, किंवा इंटरनेट वेगवेगळ्या ऑनलाईन कामासाठी आम्हाला ते 7 ते 8 किलोमीटर जावं लागते. इकडं डोंगरावर चढावं लागते. त्याकरता आम्हाला प्रशासनाला विनंती आहे, हा टावर लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही सर्व गावकरी मिळून या टावरचं आम्ही भांगारमध्ये विकून देऊ. अन्यथा आम्ही हे खड्डे बिड्डे बुजायला तरी आम्हाला कामात येईल. हीच आम्हाला प्रशासनाला विनंती आहे. जय हिंद, जय जोहार, जय आदिवासी.